हिंदी, मराठी आणि बाकी सगळे इतिहास, भूगोल सगळ्या विषयांचा अभ्यास माझा तयार होता. मी सहज फर्स्ट क्लासमध्ये पास झालो असतो, एवढा अभ्यास तयार झाला होता. वाचन हेच व्यसन असल्यामुळे. आणि त्यावेळेला थोडीशी शिक्षा पद्धती किंवा शिक्षक खूप वेगळे होते. मी अमरावतीला मणिबाई गुजराती हायस्कूलला जेव्हा होतो 5वीला, तेव्हा त्या हेडमास्तरांनी माझ्या आईवडिलांना बोलवून घेतलं. म्हटलं तुमचा मुलगा हुशार आहे, त्याला हिंदीच्या परीक्षांना बसवा. म्हणून आज हिंदी उर्दू जे मला येतं त्याची सुरुवात तिथून झाली. त्यानंतर गणिताची आवड होती, वैदिक गणिताची गंमत जम्मत म्हणून गमतीने ते गणितही शिकलो, चांगले मार्क मिळाले त्याच्यात. आणि त्यावेळेला मला जनरल नॉलेजच्या परीक्षेला जी 9वी 10वीच्या मुलांसाठी होती एक महाराष्ट्र पातळीवरची, त्या हेडमास्तरांनी मागे लागून माझ्या आईवडिलांना सांगून त्या परीक्षेला मला बसवलं. निवड करणं 5वीतल्या मुलाकडे कुठल्या हेडमास्तरचं लक्ष जाईल सध्या? आपण आता प्रोफेशनल झालो आहोत ना, तथाकथित प्रोफेशनल झाल्यामुळे 5वीतला मुलगा हेडमास्तरला माहीत सुद्धा नसतो. 10वीतली मुलं 9वीतली मुलं माहीत असतात. त्याच्यातला हुशार कोण आहे त्याला चला प्रोत्साहन द्या हे चालू असतं. पण 5वीतल्या मुलाकडे पण त्यांचं लक्ष असायचं. त्या परीक्षेला बसवलं, तयारी करून घेतली. तो काळ वेगळा होता म्हणून फुकट शिकवत होते. हिंदीच्या परीक्षांना सुद्धा, जनरल नॉलेजच्या परीक्षांना सुद्धा शिक्षक त्यांचा एक्स्ट्रा वेळ देत होते, ट्युशन नाही. आणि अमरावतीमधून मी त्या परीक्षेमध्ये राष्ट्रभाषा हिंदीच्या परीक्षेतही पहिला आलो महाराष्ट्रात, आणि जनरल नॉलेजच्या परीक्षेत पहिला आलो. त्याने अभ्यास करून घेतला. त्यावेळेला मला पुस्तकं पुरवली. माझं व्यसन होतं त्यामुळे मला पुस्तकं पुरवली. आणि त्याचा फायदा मी जेव्हा MPSCला बसलो 84 साली, तेव्हा चुकून पहिला आलो ना मी. मला माहीतच नव्हतं परीक्षा कशी असते, परीक्षा कशी असते माहीत नाही. अहमदनगरहून बसलो होतो, काहीच माहीत नाही. चला सगळे बसतायत आपण बसू, म्हणजे असं कोणी मार्गदर्शन किंवा प्रोत्साहन असं काही नव्हतं. पण माझा मामा जो आज IAS अधिकारी आहे आणि यशदाचा डायरेक्टर आहे, सिनियर IAS ऑफिसर आहे, त्याचा मी आदर्श होतो त्या काळामध्ये. मग तो आणि मी आम्ही दोघंजण बसलो होतो. पण मी सेल्स टॅक्समध्ये जॉईन केलं कारण माझे वडील वारले म्हणून. आणि त्यांनी त्या परीक्षा देऊन VTला जी संस्था आहे तुम्ही सांगितलं तर सगळ्यांना, तिथे ॲडमिशन घेतली, तिथे अभ्यास केला. आणि जसं मी सांगितलं मी काय काय मिळवलं, नाटकात कामं केली, म्हणजे अक्षरशः मी जवळजवळ प्रत्येक फील्डमध्ये काहीतरी मिळवलं. पण त्याच्यातच असा काहीतरी एक ड्रॉबॅक किंवा आपली एक कमजोरी असते, ती योग्य वयामध्ये ओळखून त्याच्यावर मात करायला आपण शिकलं पाहिजे. माझं लिहिण्याचं स्पीड इतका कमी आहे की आता जेव्हा मी पोलीस खात्यात आलो तेव्हा क्राईम इन्व्हेस्टिगेशनचा 200 मार्काचा पेपर आम्हाला 3 तासात सोडवायचा असतो. माझा 100च मार्काचा झाला दीर्घोत्तरी, म्हणजे ज्याच्यात मार्क मिळू शकत नाही अशा पद्धतीचा, वस्तुनिष्ठ नाही म्हणजे ऑब्जेक्टिव्ह नाही. आणि 100च मार्काचा माझा पेपर झाला. आणि माझाच धाकटा भाऊ, त्याला अर्धा तास उरला होता, माझ्या मागेच बसला होता. त्याच्याचमुळे मी बसलो. तो म्हटला अरे तू मागच्या वेळी पहिला आलाय, आता 2-3 वर्षापूर्वी, आता काय नापास होणार आहेस का? म्हटलं नाही, मी होणार सिलेक्ट. मग बसलं माझ्याबरोबर, मला बरं होईल अभ्यासाला म्हणून मी बसलो होतो. आणि तो अर्धा तास जसं आपण मॅचेसला चेअरअप करतो तसं चेअरअप करत झालं, लिहिणं लवकर लिहिणं. बाकीचे म्हणे त्याला काय सांगतोय का, तो हुशार आहे, त्याला सांगावं नाही लागत आहे, त्याचं होणार नाही आहे पूर्ण, म्हणून त्याला मी लिहू शकत नाही त्याचं म्हणून. आणि माझ्या वर्गात एक माझी क्लासमेट होती, म्हणजे तिच्यामुळे मी जास्त खरं आळशी झालो. ती पिरियड चालू असताना तिची आणि माझी दोघांची वही लिहून द्यायची. त्या बदल्यात परीक्षेच्या वेळी मी तिला सांगायचो. कारण मानसशास्त्र विषय असल्यामुळे सगळ्या मुलीच होत्या, मी एकटाच मुलगा होतो, त्यामुळे मी जातच नव्हतो. मी आपलं ग्राउंडवर खेळायला, लायब्ररीत, पण कधी कॉलेजला अटेंड करायचं नाही कधीच. पण इतका पण स्पीड, म्हणजे आपण जर ठरवलं तर एक लेक्चर चालू असताना नोट्स घेणं 2 वह्यांमध्ये असंही होऊ शकतं. आणि माझा आजही पेपर पूर्ण होत नाही. म्हणून आपण महापुरुषांचं नेहमी उल्लेख करतो आणि की वाचाल तर वाचाल, तसं मी माझं स्वतःचा अनुभवातून सांगतो, लिहाल तर टिकाल, नाही तर लिहिताच येत नाही. येत असून लिहिता येत नाही. आता निवड झाला हा प्रॉब्लेम नाही आहे,
कारण का आपल्याला डिक्टेशन द्यायचं आहे, परंतु ते परीक्षेला ती संधी नाही ना. आणि नंतर शिक्षणामध्ये ते लपून कसं गेलं माहिती आहे का, कॉलेजला वगैरे समजा 100 पैकी 70च मार्काचा पेपर झाला आणि त्या 70 पैकी 68 जरी मिळाले तरी 100 पैकी पण 68च आहेत. आणि हे जेव्हा जिथे स्पर्धा येते तिथे मग जस्ट क्वालिफाईड, कारण उरलेलं शिल्लकच राहत होतं. आणि त्यामुळे मग माझी काही कुठे MPSC UPSCला मी फक्त पास होत होतो, पुढे काही चान्स नाही, स्कोअर होणारच नाही, पेपरच लिहून होणार नाही. आणि मी नेमकं जसं लोकमान्य टिळकांनी 1 वर्ष व्यायाम केला होता प्रकृतीसाठी, असं आता वाटतं मला की आपण खरंच 1 वर्षभर फक्त लिहिण्याची प्रॅक्टिस केली असती. बरं, मी ब्लॅक बेल्ट असल्यामुळे विटा कवलं किंवा असं काही फोडलं तर माझा हात सुजत नाही, पण 1 तासभर लिहिलं तर माझा हात सुजतो, सध्याही सुजतो. परंतु ते करायला हवं होतं आणि ते झालं नाही. त्यामुळे आता जो मामा माझा आदर्श आहे आता, त्याचा मी आदर्श होतो विद्यार्थी दशेमध्ये. आणि तो त्यांनी इंग्लिश लिटरेचर घेऊन तो ठरवून IAS झाला, 2दा IPS झाला. त्यांनी जॉईन नाही केलं, 3ऱ्यांदा IAS झाला आणि त्यांनी जॉईन केलं आणि आज तो सिनियर IAS ऑफिसर आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी तुम्हाला वेग तितकाच महत्त्वाचा आहे. आणि स्पर्धेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं, मी लेखक आणि कवी असल्यामुळे आपण जे लिहितो ना, जसं ज्या पद्धतीने आता शूटिंग करायचं आहे तसं आपण शब्दांनी शूटिंग करायचं आहे, अशी उपमा देतो. शब्दचित्रपट, शब्दांनी असं नुसतं वाचलं ना, जे साहित्यिकांमध्ये जी ताकद आहे की आपल्या डोळ्यासमोर ते दृश्य उभं राहतं. इतकं चांगलं तुम्हाला लिहिता आलं की त्याला चांगले मार्क मिळतात. कारण मी 100 मार्कांचा जो पेपर सोडवला होता, 90ला पासिंग होतं 200 पैकी, आणि मला 90 मार्क मिळाले. मेरिटमध्ये किती खाली आलो? 100 पैकी मी 90 मिळवू शकतो, उरलेल्या 100 मध्ये 50 तर नक्कीच मिळाले असते, पण काहीच नाही. म्हणजे ते सरेंडर, आणि ते सरेंडर होऊ नका. कारण आपली कमजोरी राहू दे, मला काय येणार नाही म्हणून जिद्द पाहिजे. कारण सरांनी जर सांगितलं की टेन्शन येतं, सगळ्यांना जर टेन्शन, जे वर्ल्ड चॅम्पियन्स आहेत खेळामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये, सचिन तेंडुलकरला येत होतं टेन्शन, नक्कीच येत होतं. पण टेन्शन आल्यानंतर जे जगज्जेते असतात ना, त्यांचा डबल होतो परफॉर्मन्स. म्हणजे ते हताश न होता जास्त आक्रमक होतात आणि त्यांची कामगिरी सुधारते. जे येत नाही ते जिद्दीने त्याच्या मागे लागलं तर तुम्हाला सहज आता लेखनाचा वेग प्रॅक्टिसने मिळवू शकता. आणि वाचनाची आवड सध्या नवीन पिढीमध्ये नाही आहे. TV नावाच्या इडियट बॉक्सच्या तुम्ही नादी लागलेले आहात. आणि जे आदर्श होते, म्हणजे आमच्या पिढीपर्यंत तरी चांगले आदर्श होते, तुमच्याकडे महान आदर्श आहेत. शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार, लाजलज्जा सोडलेल्या त्या हिरोईन्स ऐश्वर्या राय किंवा ती दीपिका पदुकोण, प्रियांका चोपडा वगैरे, या साध्वी आणि हे संत सरांनी उल्लेख केला. आणि तो इडियट बॉक्स, याच्यामुळे जो वेळ वाया जातोय त्याच्यामध्ये आयुष्यात काहीच मिळत नाही. कधीतरी गंमत म्हणून एखादा चित्रपट पाहणं आणि रोज TV पाहणं, या बाईची 25 लफडी, त्या बुवाची 50 लफडी, याशिवाय त्या TV सिरियलमध्ये आहे काय? बरं, अशा देशात आपण राहतो आहे की अशी आपल्याकडे पद्धत आहे का? या युरोपियन जी संस्कृती आहे त्यांची नरमादी संस्कृती, ती आपल्या देशात कधीच नव्हती, सध्याही नाही आहे. म्हणजे नाही आहे त्याचं अट्रॅक्शन कशाला? त्यामुळे इडियट बॉक्स हा जो प्रकार आहे याला बंद करून टाका. आणि काय बघायचं, म्हणजे बंद करा म्हणजे नुसता बंद करून उचलून ठेवून दिला असं नाही. चांगली चॅनल्स आहेत ना, आस्था, संस्कार आहेत. त्याच्यानंतर ज्याला आध्यात्मिक धार्मिक काही करायचं असेल, कुराण TV आहे, बौद्ध TV आहे. ज्याला जनरल नॉलेज किंवा आहे तर नॅशनल जॉग्राफिक आहे, चांगलं चॅनल आहे ते. असली चॅनल्स जे आहेत
ती बघता येतात, वेगवेगळे न्यूज चॅनल्स आहेत, परंतु त्याच्यातही अतिरेक सुरू झाला आहे. तो खड्ड्यात पडला हे इतके वेळा सांगतात की तो खड्डाही वैतागून जातो. ते हॅमर जे करतात किंवा जाहिरातींचं युग आहे आणि ते काहीच म्हणजे आपण निव्वळ वेळ वाया घालवतो त्याच्यामध्ये. आणि वाचनाशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. आता इंटरनेट आहे, व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपवर अफवाही पसरवता येतात, भरपूर पुढ्या सोडतात लोक, आणि चांगलं चांगलं लिहू पण शकतात, चांगले विचार एक्सचेंज करू शकतात. तुम्ही आता सगळे एकत्र आलेले आहात, जेवणासाठी आपण भारतीय लोकांना इथे एकत्र येतो, बाकी कशासाठी एकत्र येत नाही, पार्टीसाठीच फक्त. पण बौद्धिक मेजवानी म्हणून कुठे चांगली व्याख्यानं पूर्वी व्हायची, आता ती भानगडच नाही. तो इडियट बॉक्स आणि फक्त इडियट बॉक्स आणि बघणारा इडियट, आणि ते काम जे करतात त्यांचा तो व्यवसाय आहे. त्यांनी सांगितलं ना, तो महान संत शाहरुख खान वगैरे, ते त्यांचा व्यवसाय आहे. अभिनय हा एक म्हणजे अभिनयाचं प्रदर्शन करतात. त्यांना वेड्यासारखं देवबिव मानायचं. अरे ते सचिन तेंडुलकरची आरती केली तर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळता येईल का? त्या वेगवेगळ्या महापुरुषांकडनं आपल्याला तेच शिकायचं आहे की विचारांची पूजा केली पाहिजे. आणि त्यांनी कसं मिळवलं. शिवाजी महाराजांनी टीव्ही बघून स्वराज्य नसतं उभं राहिलं. राजमाता जिजामाता नावाचं एक विद्यापीठ होऊन गेलं. त्या विद्यापीठात एकच विद्यार्थी घडला, छत्रपती शिवाजी महाराज. तर त्यांनी जसं अभ्यासू वृत्तीने सगळं मिळवलं, जन्मतः तर नक्कीच मिळत नाही कोणालाच काही. 14 विद्या आणि 64 कला शिकण्यासाठी आपल्याला स्वतःला तपश्चर्या करायला लागते. अनेकांना गुरु करावं लागतं, गुरु मानावं लागतं. तुम्हाला जो काही शिकवतो तो तुमचा गुरु, जो फसवतो तो गुरु, जो खड्ड्यात टाकतो पाडतो तो गुरु. कारण खड्ड्यात टाकतो तो बरं शिकवतो ना. एकदा फसवतो तसं दुसऱ्यांदा फसत नाही तुम्ही. तर 14 विद्या आणि 64 कलांच्या प्रांतामध्ये जे जे शक्य आहे ते एक वय असतं, त्याच वयात शिकून घ्यायला पाहिजे. नाही तर आपण गमतीने म्हणतो ना, माकडाला रोज रात्री आठवण येते मला घर बांधायचं आहे म्हणून. आता लाखो वर्ष झाली, आपला पूर्वज काही तो घर बांधून झालं नाही त्याचं. तर आयुष्यामध्ये आपल्यावर ती वेळ येऊ देऊ नका. एक ध्येय फिक्स करा. म्हणजे आमच्या पिढीमध्ये असं काही ठरवून कोणी होत नव्हतं, पण आता तुमच्यामध्ये तेवढं एक आहे की तुमच्यामध्ये कॅलिबर जबरदस्त आहे. नवीन तुम्ही खरंच कॉम्प्युटर युगातले, जेट युगातले आहात. तुमच्यापेक्षा जी लहान पिढी आहे ती अजूनच शार्प आहे. आणि त्यानं ह्या यंत्रयुगात किंवा वेगवान युगामध्ये तुम्हाला वेगाची आवड आहे, पण योग्य दिशेने तो वेग त्याचा जर वापर केला तर तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगले चमत्कार, चांगल्या अर्थाने चमत्कार करून दाखवणार. नाहीतर तुमचं कॅलिबर, तुमची शक्ती, युवा शक्ती जी आहे, विवेकानंदांनी जे सांगितलं, आणि आज जगात सगळ्यात जास्त युवक आपल्याकडे आहेत, त्यांची विधायक कामासाठी जर त्यांनी त्यांचा वापर केला तर जगापुढे भारत एक महासत्ता म्हणून उभी राहील. आणि कुठल्याही याच्यामध्ये आव्हान स्वीकारायचं आहे त्याच्यासाठी अभ्यास केलाच पाहिजे. जसं खेळात आहे, तुम्ही प्रॅक्टिस केली, व्यायाम केला तरच तुमची तब्येत सुधारेल. नुसता मला चांगलं फार सशक्त व्हायचं आहे, बलशाली व्हायचं आहे म्हणून किंवा बजरंगबलीची आरती म्हणून कोणी बजरंगबलीसारखी तब्येत होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप अभ्यास केला होता म्हणून रोज त्यांच्या फोटोला एक उदबत्ती अगरबत्ती लावून होणार नाही. शिवाजी महाराजांना नुसतं दारू पिऊन जय भवानी जय शिवाजी म्हणून काही शिवाजी महाराजांची गुण येणार नाहीत. त्यामुळे भरपूर वाचायला शिका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरांच्यातून कसं काय राहिलं आश्चर्य आहे, सामुदायिक अभ्यास करायला पाहिजे ह्या परीक्षांसाठी. ग्रुप डिस्कशन आणि एकत्र अभ्यास, एकत्र सिगरेट पिणं आणि गप्पा ठाकणं, पाणठेल्यावर उभं राहणं, असे काहीतरी महान कार्य लोक करतच असतात. पण तसं एकत्र नेहमी येऊन, आणि दुसरं एक, तुम्ही जर एक ग्रुप केलात ना तर एका विषयाचा अभ्यास करून त्या विषयावर एक तर स्टेज डेअरिंग पण येते. त्या विषयावर इथे येऊन, म्हणजे असं त्या सगळ्यांच्या समोर उभं राहून, माईकच असं नाही, तो विषय मांडायचा. तर मांडण्याची हातोटी, थोडक्यात सांगण्याची हातोटी ही आपल्याला विकसित करता येते. आणि ते लिहिण्यामध्ये शॉर्टमध्ये लिहावं लागतं. सरांनी जे सांगितलं, प्रेशर काय येतं की तुम्हाला येतं आहे, पण वेग पण आहे तुमच्याकडे, पण त्याच्यातलं असं जसं आपण
कॉन्सन्ट्रेटेड काढतो ना, तसं ते शोषून घेता आलं पाहिजे आणि गाभा फक्त तो लिहिता आला पाहिजे. कारण कुठल्याही पेपरमध्ये आता तपासामध्ये किंवा आमच्याकडे आम्हाला कागद द्यायला लागतात, तर उत्कृष्ट लिहिणं याच्यासाठी चांगला जर त्याच्यावर कमांड म्हणतो तसा अभ्यास असला की तो थोडक्यात सारांश लिहिता आला पाहिजे, त्याच्यामध्ये सगळा निष्कर्ष येतो. आणि ते खरं कौशल्य आहे. फापट पसारा तुम्ही 12 पानं लिहिली तर तुमचा पेपर पूर्णच होणार नाही. तुमचे 12 वाजतील, माझे बऱ्यापैकी वाजले तर वेगच नाही म्हणून चांगलं लिहून सुद्धा, कारण की शेवटी स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमचा पेपर पूर्ण झाला पाहिजे. आणि सरांनी जे सांगितलं की जे वजागुण ते माझ्या काळात नव्हते, पण आता वजागुण जे सुरू केले ते त्याच्यासाठीच की गोळीबार जो एक सिस्टीम जी सुरू झाली होती, म्हणून त्या गोळीबार सिस्टीमच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी आणि स्पर्धेमध्ये तेवढंच. शेवटी कसं आहे, चाळणीच लावावी लागणार ना, इतके लोक बसतात मोठ्या प्रमाणावर, तर चाळणी लावल्याशिवाय त्यांना नाही तर ते महिनोन महिने परीक्षा चालेल. त्यामुळे तुम्ही जे अभ्यास जेव्हा करता आहे, तर सरांनी सांगितलं की विषय जर निवडाल ना, तुम्ही जे विषय निवडता, तर कोणी कुठला विषय निवडायचा म्हणजे मित्रांनी मैत्रिणीने घेतला असं सगळेच करतात, विषय बदलतात. यशस्वी लोकांनाही तो अनुभव आलेला आहे. तर त्याला आवडतो किंवा तो म्हणतो म्हणून मी सायन्सला गेलो असं चालू असतं की नाही. तू का गेला सायन्सला, त्याला आवड नसते, काही माझे सगळे मित्रमैत्रिणी गेले म्हणून मी पण गेलो. तर ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळेल असा विषय निवडला पाहिजे. इतिहास अगदी पहिल्यापासून आता म्हणजे विशेष वाटतं, सध्याची जी मुलं शाळेत शिकत आहेत, तर ठीक आहे गणित अवघड जातं, कोणाला इंग्रजी अवघड जातं, ह्याची आम्हालाही आमच्या काळात होतं ना. म्हणजे ते जरा जड विषय असायचे, बऱ्याच जणांना ज्यांना जड जायचं त्यांना जड जायचं, बाकीचे विषय चांगले असायचे. पण आता मराठी अवघड जातो, मराठी माणसाला इतिहास भयंकरच अवघड जातो. त्याच्यातला आनंद जर मिळवला नाही तर इतिहास अवघडच जाणार. जसं आता भूगोल आहे, तर भूगोलातला तुम्हाला आनंद मिळवला पाहिजे. त्याच्यातून तुम्ही जे करता त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळाला तर तुम्हाला त्याच्यामध्ये गती मिळते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगले मार्क मिळू शकतात. आणि आवड ही निर्माण करायची असते. तुम्ही जर वाचलं तर आवड निर्माण होते. आता शाळेमध्ये इतिहासाला आम्हाला तरी अगदी मोहेंजोदडो हराप्पाचा जरा बरा होता इतिहास, मध्ययुगीन खूपच छान होता, विशेषतः शिवाजी महाराजांचा वगैरे होता तेव्हा जरा जास्त चांगला वाटला. आणि नंतर हे व्हाईसराय आणि इंग्रजांच्या काळातला थोडासा कंटाळवाणा होता, किंवा महायुद्ध वगैरे हा जो इतिहास होता. परंतु तरीही इतर सर्व विषयांपेक्षा इतिहासामध्ये खूप काही वाचायला मिळतं. आणि ते वाचून आपल्याला नंतर कुठेही जनरल नॉलेजमध्ये त्या इतिहासाचा सगळ्यात जास्त वापर होतो. सरांनी जे मला सांगितलं ते नागरिकशास्त्र या विषयाकडे आपण दुर्लक्ष केलं, पण स्पर्धात्मक परीक्षेमध्ये ही रचना असते. लोकसभेची रचना कशी आहे, राज्यसभेची कशी आहे, मग राष्ट्रपतीची निवड कशी होते, हे सगळं जे आहे हे आपल्याला गेलेलं आहे. पण त्यावेळेला आपण इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र, ते नागरिकशास्त्र होतं एवढंच माहिती आहे, बाकी त्याच्यात कोणी लक्षच घालत नाही. आणि ते आपल्याला तिची सगळ्या ज्या पद्धती आहेत, आणि दिल्लीचे लोक जे आहेत किंवा ते CBSE पॅटर्न जे सरांनी सांगितलं, पूर्वी आपल्याकडे जसं ॲग्रिकल्चरल कॉलेजचे लोक जास्त सिलेक्ट व्हायचे, परंतु तिथे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तिथे तसं एन्व्हायरमेंट किंवा वातावरणच आहे. राहुरी, पुण्याचं ॲग्रिकल्चरल कॉलेज आणि परभणीचं खूप मोठ्या संख्येने, विशेषतः MPSCला त्यांची मोनोपॉली आहे. इतके लोक सिलेक्ट झालेले आहेत, अगदी UPSCला सुद्धा. आता त्यांची मोनोपॉली थोडी जरी कमी झाली असली तरी अजूनही कम्पॅरेटिव्हली इतर कॉलेजेसपेक्षा तिथे तसं वातावरण गेल्या 25-30 वर्षापासून आहे. म्हणजे आम्ही जेव्हा होतो त्यावेळी क्लासेस वगैरे पण नव्हते, म्हणजे त्या पवारनी नंतर चालू केले आणि कोल्हटकरांनी पुण्याला क्लास चालू केले होते तेव्हा. बाकी महाराष्ट्रात कुठेही, आणि ही इन्स्टिट्यूट मात्र होती जी VTची आहे ती, तर तिचा रिझल्ट चांगला आहे. आणि तुम्हाला एक सांगण्यासारखं आहे की आता तो ACP पण झाला, एक माझा ज्युनियर आहे, मित्र आहे, तो म्हणला बा आपण जड बुद्धीची माणसं,
लोक कलेक्टरचा अभ्यास करतात, तसा मी DSPचा आणि कलेक्टरचा अभ्यास केला सगळ्यांबरोबर, आणि नेम धरून मी फौजदार झालो, PSI झालो. म्हणजे मग सगळ्यांच्या बरोबर सगळ्या हुशार, सगळे त्याचे मित्र IAS IPS आहेत, हे सगळ्यांच्या नादानी माझंही भलं होऊन गेलं म्हणलं. म्हणून त्यांनी तिथे ॲडमिशन मिळवली प्रयत्न करून. आणि तो म्हणला माझं ध्येयच, तो सगळ्यांना सांगत पण होता की मी फौजदार होणार आहे. आता तो ACPचं प्रमोशन झालं आता या ऑर्डरमध्ये, माझा ज्युनियरच आहे आणि चांगला मित्र आहे. पण असं जसं सरांनी सांगितलं, पण तो म्हणला की मी ध्येय हे ठेवलं होतं की मला PSI व्हायचं, म्हणजे ऑब्जेक्टिव्हच परीक्षा असते. पण अभ्यास मी त्यांचा केला म्हणला, कारण का माझी जरा बुद्धी जोड होती म्हणून. मी जेव्हा ठरवलं होतं की मला जगज्जेता व्हायचं, तेव्हा मी महाराष्ट्र विजेता झालो म्हणलं. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा असे पण लोक ॲडमिशन्स घेतात की ते MPSCचं ध्येय ठेवतात पण अभ्यास UPSCचा करतात. म्हणजे तितकी जास्त चांगली अभ्यास करणाऱ्यांबरोबर आणि त्यांच्या सहवासामुळे याचा फायदा होऊन हा त्याचं जे ध्येय आहे ते सहज गाठण्यात यशस्वी ठरतो. आणि खूप फी वगैरे हा जो प्रकार आहे, आता तर आपण व्यावसायिक युगामध्ये आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ही परीक्षेचा पॅटर्न जो सरांनी तुम्हाला सांगितला, त्याच्यानंतर जो अभ्यासक्रम आहे, त्याच्यात चांगल्या लेखकांची पुस्तकं कोणती, कुठल्या पुस्तकांमध्ये कव्हर केलेलं आहे. कारण मी वाशिमला असताना मी तिथे त्यांना एक कल्पना मांडली होती आणि तिथे आता एक ग्रुप तयार झाला आहे वाशिमला. बरेच लोक वेगवेगळ्या पदांवर सिलेक्ट झाले तिथले. मग त्यांचा जो ग्रुप होता एका कॉलेजमध्ये, असं एवढीच मुलं, एका शाळेने वर्ग दिला, त्यांना ती कपाटं दिलेली आहेत, त्यांनी पुस्तकं लायब्ररी स्वतःची घेतलेली आहे. जे सिलेक्ट झाले तेच तिथे लेक्चर्स देतात. आम्ही तिथे जात होतो जळगावला असताना, ते दीपस्तंभमध्येही ते मॉक इंटरव्ह्यूपासून सगळ्याला आम्ही जात होतो. तर हे कमर्शियल आहेत, त्यांचं थोडं सोपं असतं. पण फक्त मुलांनी असा छोटासा गट त्यांनी सुद्धा डेव्हलप केलं बरोबर. कॉन्ट्रीब्युशननी वेगवेगळी पुस्तकं घेतली, एकत्र अभ्यास करायचा. त्याच शाळेमध्ये रोज संध्याकाळी त्या संस्थेने त्यांना ती जागा पण दिली आणि तिथून नियमित दरवर्षी 5-10 मुलं सिलेक्ट होत आहेत. कोणी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर होतं आहे, कोणी मंत्रालयात असिस्टंट होतं आहे. शिवाय आता इतर ज्या परीक्षा आहेत आपल्या जिल्हा परिषद वगैरे, शिक्षक, ह्या ज्या स्पर्धात्मक परीक्षा जिल्हा पातळीवरच्या होतात त्याच्यातही सिलेक्ट होत आहेत. तर अशा पद्धतीने, आणि त्यांनाही काही नाही, तिथे जे अधिकारी बदलून येतात त्यांना विचारतात. तर आम्ही त्यांना सांगायचो की पॅटर्न बदलला आहे, पण विशेषतः ह्या ज्या छोट्या परीक्षा आहेत ह्याचा पॅटर्न काही बदललेला नाही फारसा. प्रिलिम नव्हती, ती प्रिलिम चालू झाली आहे, परंतु खूप मोठ्या प्रमाणावर जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यात फारसा बदल झालेला नाही आहे. फक्त सगळ्यांना एकसारखे पेपर यायचे आणि म्हणून ते कॉपिंग वगैरे असे काही गैरप्रकार झाले. तर आता त्यांचे क्रम बदललेला असतो. एका रांगेत मी जर म्हटलं माझ्या त्या मैत्रिणीला मी सांगायचो, तर आता तो काही चान्स नाही आहे. काणाकोणांनी एचं पहिलं, एकचं ए, दोनचं बी, त्याचा प्रश्न वेगळे असतात. तेच प्रश्न खालीवर सिक्वेन्स बदलून दिलेले असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये आता तुमच्या गोळीबारच होणार. तो नुसतं खाणाखोणांनी जे लिहिलं तर त्याच्याकडे जो प्रश्न पहिला आहे तो तुमच्याकडे भलताच आहे त्याचा नंबर. सिक्वेन्स बदलून असे एक 3 ते 4 पेपर त्यांनी असे केलेले आहेत आता नवीन सिस्टीममध्ये. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू हा जो प्रकार आहे ना, त्याच्यात मी त्या काळात जेव्हा परीक्षा दिल्या तेव्हा रेल्वेची पण मी स्टेशन मास्टरची दिली, त्याच्यातही मी पहिला आलो होतो. तेव्हा मला आलेला अनुभव हा सांगण्यासारखा आहे तुम्हाला सगळ्यांना. मी सांगितलं होतं माझा स्पीड कमी आहे, तर इंग्रजीच्या पेपरमध्ये ASME लिहिलाच नव्हता. एवढ्या परीक्षा दिल्या होत्या त्या वर्षामध्ये, आणि 2 वर्षांनी 1.5 वर्षांनी मला ते इंटरव्ह्यूला बोलवलं होतं. इंटरव्ह्यू बोलवल्यानंतर ते म्हटले की अरे तुम्ही जे बुद्धिमापन चाचणी आपण म्हणतो ना, इंटेलिजन्स टेस्ट, त्याचा गणिताचा पेपर जो आहे ते डायरेक्ट रफवर काही केलेलंच नाही, डायरेक्ट उत्तरं लिहिली आहेत. तुम्हाला येतं का, कोणी कॉपी पुरवली होती? म्हटलं नाही, मी शिकवत होतो स्वतः आणि मला खूप आवड आहे, माझा सगळ्यात आवडता विषय आहे गणित. त्याने मला तिथे प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यानंतर
गणिताचा प्रश्न पेपरमध्ये थोडं सोडवणं सोपं असतं आणि 7-8 आकडी 10 आकडी संख्या 4 सांगितल्या आणि त्याच्यातली वेगळी संख्या कोणती असा सोपा प्रश्न होता जर कागदावर दिला तर, आणि तोंडी विचारलं तर अवघड होता. परंतु मी म्हटलं की मला येतं आहे पण तो जुनं झालं आहे आता, तर विचार चालू आहे, जरा माझी सर्चिंग चालू आहे म्हटलं हार्ड डिस्कमध्ये, तोपर्यंत पुढचा प्रश्न विचारा म्हटलं तुम्ही. आणि पुढचा प्रश्न विचारल्यानंतर मग इंग्रजीचा, म्हणजे ते सांगतो नंतर काय झालं ते पुढे. खरंच सर्चिंगला होतं ते. इंग्रजीच्या प्रश्नामध्ये म्हटले का हो तुम्हाला इंग्रजी येत नाही का? म्हणजे का बरं? मी म्हणे बाकी चांगले मार्क आहेत तुम्हाला. म्हटलं प्रश्नच नाही, मी इंटरव्ह्यूला जेव्हा बोलवलंय तुम्ही आणि मी रिटर्नमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला, फर्स्ट आलो आहे मी. हो पण तरीही तुम्हाला येतं की नाही? म्हटलं का हो, तुम्ही एसे वगैरे लिहिला नाही का? मग मी सिलेक्ट होईल का? म्हटलं चांगला लिहिला होता म्हटलं. नक्की का म्हणले? हो, हा तुमचा पेपर दाखवा म्हटला, एसे तुम्ही सोडून दिलेला आहे. तेव्हा मला हे कळलं आणि नंतर सध्याही ते चालू आहे, तुमचा लेखीचे पेपर इंटरव्ह्यू घेणाऱ्यांबरोबर असतात. मला दाखवल्यावर मी पण हजर जबाबी म्हटलं अहो एवढ्या परीक्षा दिल्या मला, मी ती रेल्वेची ती अमुक होती ना ती त्या परीक्षेचं मला आठवत होतं. म्हटलं हे मला आठवलं नाही, इतक्या परीक्षा दिल्या आहेत मी, त्यामुळे मला आठवलं नाही. आणि मी जेव्हा इंटरव्ह्यू संपवून निघालो तेव्हा जाता आता त्यांना सांगितलं की तुम्ही ज्या मला 4 संख्या सांगितल्या ना त्याच्यातली तिसरी संख्या जी आहे ती ऑड आहे आणि बाकी सगळ्या इव्हन आहेत. तेवढं कमाल आहे म्हणे तुमचं. म्हटलं मी खरंच सर्चिंगला टाकलं होतं ते, आणि त्याचं कारण सांगतो. म्हटलं की कागदावर हे पटकन बुद्धिमापन चाचणी क्षणार्धात मला सापडलं असतं ते उत्तर. आता 10-10 आकडी संख्या तुम्ही सांगितल्या तर थोडासा गोंधळाचा प्रकार आहे ना, नुसतं तोंडी ऐकून त्याचं उत्तर देणं अवघड आहे. परंतु असं काय काय गमतीदार अनुभव येतात. आणि इंटरव्ह्यूचं सगळ्यात महत्त्वाचं टेक्निक तुम्हाला सांगतो, इंटरव्ह्यूमध्ये फेकाफेकी करायची जी नेहमीच सगळे करतात. वाचनाची आवड आहे का? हो. काय वाचतो? पु ल देशपांडे. कुठली पुस्तक वाचली? बोंब वाचलेच नाहीत कधी. इतिहासाची आवड आहे का? हो. भयंकर वाचतो इतिहास मी. कोणाचा? शिवाजी महाराजांचा. ठीक आहे, काय 2-4 प्रश्न विचारले, बोंब बोंब. कराटे मला फार आवडतं. त्याला विचारलं कराट्यावर प्रश्न की सांगता येत नाहीत. आणि इंटरव्ह्यू जे घेतात ते काय तुमची विकेट घेणं हा त्यांचा उद्देश नसतो. त्यांना तुम्ही चांगलं प्लॅनिंग करून तुमच्या विषयाकडे सुद्धा वळवू शकता. पण तिथे पोचलेली मंडळी असतात, त्यांच्या त्या त्या क्षेत्रातला कोणीतरी तज्ज्ञ असतो आणि पटकन तुम्ही त्या विषयाकडे नेलं की ते हे पण त्याला इशारा करतात की तू घुस आता इकडे. म्हणजे तुम्ही जर सांगितलं की मला वाचनाची आवड आहे आणि त्यांच्या पॅनलमध्ये जो कोणी मराठी साहित्यिक वाचणारा असणार त्याला ते इशारा करतात की ही आली आता तुझी विकेट आहे, घे. त्यामुळे फेकाफेकी करायची नाही. किंवा काही वेळेला असं उत्तर दिलं तरी ते अदरवाईज घेत नाहीत. नाही, मी आपलं अभ्यास तर मला आवडतो पण जेवढ्याच तेवढा करावा लागतो म्हणून. पण माझा मूळ इंटरेस्ट खेळामध्ये आहे आणि त्या खेळामध्ये मी अमुक मिळवलंय, तमुक मिळवलंय, अमुक. त्या खेळावर ते प्रश्न विचारतात. तिथे जर फेकाफेकी केली तुम्ही की तिथेही गेले. त्यामुळे तिथे सांगताना सरांनी जे सांगितलं ना की बंडलबाजी चालतच नाही, तर ते डायरेक्ट खाण्याला सुरुवात करतात तिथे तुम्हाला. आणि हे आपले विश्वास नांगरे पाटलांनी जो किस्सा सांगितला ते तुम्ही काही लोकांनी तो ऐकला पण असेल. एक खूप हायफाय माणूस होता आणि त्याला सांगताच नाही आलं की तुला का व्हायचं आहे. सोपा प्रश्न आहे ना की तुला ह्या पदावर सिलेक्ट का व्हायचं आहे? काय खूप पैसे कमवायचे आहेत, खूप करप्शन करायचं आहे? तर ते विश्वास नांगरे पाटील म्हणजे आम्ही उत्तरं तयार करून नेली होती आणि दान 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 पंजाब बेलसारखी सांगून मोकळे झालं. पण ती तयार करून ठेवली होती आणि ज्याला सांगता नाही आली त्याची हालत खराब केली त्या इंटरव्ह्यूच्या पॅनलवाल्यांनी. कारण तो इतका जास्त शिकलेला होता, अमेरिकेत होता आणि अमेरिकेतून आला आणि बसला होता आणि म्हणून त्याच्या मागे लागले. असं त्याने तो किस्सा सांगितला की तू एवढं जास्त तुला पगार तिथे मिळू शकतो. मग त्याला सांगणं ॲक्च्युली सोपं होतं की मला ह्या देशातल्या माझ्या बांधवांची सेवा करायची वगैरे, असं छान त्याला उत्तर देता आलं असतं.
पण ते देता आलं नाही. आताही इथे ॲडिशनल कमिशनर आहे, माझा मित्र आहे, 75% मार्क मिळवत होता, आमच्याच बरोबर होता, रणखाम म्हणून ॲडिशनल कमिशनर आहे ठाणे आयुक्तालयामध्ये. तर त्याच्यासारखं असलेला नंतर अभ्यास करून त्याने 1 वर्षभर मग सर्व जनरल नॉलेजचाच अभ्यास केला. अदरवाईज असे काही मित्र होते ना, असे आता काही अधिकारी माझ्या परिचयाचे आहेत की त्यांना काहीच माहीत नव्हतं, काहीच नाही माहिती. म्हणजे पंतप्रधानाचं नाव नाही माहिती, मुख्यमंत्र्याचं नाव नाही माहिती, काहीच माहीत नाही. फक्त अभ्यासात 75% मार्क, झापड लावलेल्या बैलासारखा अभ्यास. परंतु मग त्यांना नंतर ते जनरल नॉलेजचा अभ्यास करायला लागला. आणि ॲक्च्युली त्याला सामान्य ज्ञान का म्हणतात, सर म्हणतात तसाच प्रकार आहे, कारण ते असामान्य ज्ञान आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट घेतला ना तर तुम्हाला ते आवडायला लागतं. आणि नाही हे मला जमणार नाही, हे बोअर आहे, अशी सुरुवात जर तुम्ही केली तर तुमचं करिअर बोअर व्हायला सुरुवात होते, बाकी काय होत नाही. त्यामुळे ते आवडीनेच केलं पाहिजे. जिथे आवड तिथे सवड, अशी म्हणाय की नाही आपल्याकडे. तर तुम्ही ते अभ्यास आहे एन्जॉय करण्यासाठी अभ्यास करा. लिहिताना सुद्धा म्हणजे माझं मानसिक पण, आता नंतर मी स्पेशल सायकोलॉजी सब्जेक्ट घेतला तर नक्कीच की ते लिहायचं आहे म्हणून मी ओझं म्हणून जेव्हा लिहायला लागलो तर ते ओझ्याचा स्पीड कमी असतो. आणि आनंद मिळवण्यासाठी लिहायला लागलो आपण. जसं आता मी कविता करतो किंवा लेख लिहितो तर तेव्हा मला ओझं वाटत नाही, मी आनंद मिळवतो. तेव्हा वेगाला महत्त्व नसतं, रचनेलाच असतं. परंतु ते आनंद मिळवायला तुम्ही जर शिकलात तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर गती मिळते, कारण गतीला तितकंच महत्त्व आहे. आणि अभ्यासाला पण सूर, ताल आणि लय असते, ती साधायला लागते. घोकमपट्टी असा जो एक पॅटर्न आला आहे सध्या आपल्या नियमित अभ्यासामध्ये, या कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये, ते तितक्या पट्टीमध्ये ह्या स्पर्धात्मक परीक्षांच्या उपयोगाचं नाही. कारण हे नक्कीच जेवढे मित्र आहेत, सरांनाही अनुभव असेल, नुसते जे खूप पाठांतर करणारे आणि मेरिट होल्डर आपले डॉक्टर, इंजिनियर्स असे आहेत काही, खूप नुसतं घोकमपट्टी आणि किंवा CA मंडळी आहेत, ते इकडे नाही टिकत. आणि तो आंधळेचं तर याच्यावर व्हॉट्सअपवर तुम्ही ऐकले, कोणी इंटरव्ह्यू ऐकलाय का? म्हणजे तो म्हणतो की पहिलीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत कधीच पण सगळी टोटलच 50% होत नाही कधी. पण का? म्हणजे इंटरेस्ट नव्हता. आणि नंतर त्यांनी स्वतः आनंद मिळवायला लागला. आणि त्या अभ्यासातून आनंद मिळवायला लागल्यावर काय फरक पडला? तर तो नापासांची शाळा आणि नापासांचा कॅप्टन असलेला तो संधी अधिकारी झाला. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस त्याला मिळाली आणि तो इन्कम टॅक्समध्ये आहे. म्हणजे असं उदाहरण जे आहे ना, तर त्या म्हणजे तो बिंडोक नव्हताच, त्याला त्याच्यात रस वाटत नव्हता किंवा आनंद मिळत नव्हता. आणि तो आनंद जेव्हा मिळायला लागला तेव्हा त्याचा परफॉर्मन्स एकदम वेगळाच होता. म्हणजे हा तोच होता का अशी शंका यावी. म्हणजे आपण म्हणतो ना की शून्यावर आऊट होणारा आणि डबल सेंचुरी मारून गेला, असं होऊ शकतं की नाही. त्यामुळे एकाग्रता जी आहे ती, आज स्वामी विवेकानंदांची जयंती आहे, त्यांनी कधीही आयुष्यात बंदूक हातात धरलेली नव्हती, कधीच नाही, पाहिली नव्हती किंवा हँडल केलेली नव्हती. इंग्लंडला गेले होते, अमेरिकेत गेले होते, तर मुलं खेळत होती बंदूक घेऊन, तिथे ते ध्यान लावून बसले होते नदीच्या किनारी. ती बदकाची अंडी आणि ती पाण्यातून वाहत जाणारी ती फोडत होते, एकही फुटत नव्हतं. ते म्हटले की अरे एकाग्रता पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन नाही तुमचं. तर ते म्हटले हे कुठला आलाय हा गोसावड्या, याला काय समजतंय. ती मुलं म्हणली तुम्ही करून दाखवता का? हो म्हणलं, मी सगळे परफेक्ट, एकाग्रता पाहिजे, याला काही नाही बाकी. कारण थेरॉटिकल त्यांना माहिती होती. ते म्हणले मला शिकवा फक्त ते कसा नेम धरायचा. ते त्यांच्याचकडनं शिकले आणि परफेक्ट सगळी फोडून दाखवली त्यांनी. म्हणजे आमच्या शूटिंगमध्ये त्याला हे असतं ना टार्गेट, त्याला बुल म्हणतात. जसं अर्जुनाला पोपटाचा डोळा दिसत होता ते त्याचं टार्गेट होतं, त्या टाईप स्वामी विवेकानंदांनी करून दाखवलं. कारण का, आता बरेच जण प्रात्यक्षिक दाखवतात स्मरणशक्तीचं. एकदा वाचून
माझाही स्पीड खूप होता वाचनाचा. म्हणजे एका तासामध्ये मी 300 पानं वाचायचो आणि एकदा वाचल्यावर पेपर लिहू शकत होतो, दुसऱ्यांदा वाचण्याची आवश्यकता नाही. आणि इंग्लिश असेल तर 200 आणि हिंदी मराठी असेल 300. एका तासामध्ये 300 पानं आणि पेपर सोडवणार लगेच. मग त्याचा गैरफायदा पण घेतला. भरपूर वर्षभर खेळायचं, बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटी, नाटकात वक्तृत्व सगळं करायचं. शेवटचे 2 दिवस अभ्यास करायचा पहिला, कारण जास्त अभ्यास करून उपयोगच नव्हता, पेपर पूर्ण होत नव्हता ना. आपण आपल्या आपल्या डबक्यात पहिलं यायचं कॉलेजमध्ये. परंतु तसं अल्पसंतुष्ट पण राहिलं ना तर ते नंतर आपल्याला वाटतं वाईट, नक्कीच वाटतं. आणि जे आपल्याला करणं शक्य होतं पण आपण केलं नाही, कारण का की जी आपल्याला हुशारी जी आहे तर जवळजवळ आपल्या सगळ्यांना, मानसशास्त्र माझा विषय होता, जो जन्माला आलेला आहे आणि जो मुका बहिरा आंधळा मतिमंद नाही, ज्याच्यावर निसर्गाने किंवा परमेश्वराने अन्याय केलेला नाही किंवा मागच्या जन्माची शिक्षा दिलेली नाही, अशा प्रत्येक माणसाला 70% गुण मिळवण्याची पात्रता जन्माला आलेल्या प्रत्येकामध्ये आहे. 95-98 साठी तुम्हाला एकलव्यासारखी तपश्चर्याच करावी लागेल. परंतु म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर म्हणून तुम्ही पोचू शकता. आणि बाकी एकदा एक पाठी किंवा हा जो प्रकार आहे हा गॉड गिफ्टचाच प्रकार आहे, किंवा कुठलेही कलावंत हे परमेश्वरी कृपेनेच असतात. कारण लेखक, कवी, गायक, वाजवणारा, चित्रकार, शिल्पकार कोर्समधून होत नाहीत. कोर्समधून डॉक्टर, इंजिनियर होऊ शकतात, IAS IPS होऊ शकतात, पण ठरवलं म्हणून कोणी कलाकार होत नाही. पण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गॉड गिफ्टमध्ये येतात. आणि गॉड गिफ्ट ज्याच्याकडे आहे तो जन्मतः असे काही आहेत, कधी एकदा वाचतात आणि अभ्यास न करता 98%, 95%च्या वर. बरं, हे पहिलीपासून 4थीपर्यंतचे सध्याचे मार्क धरायचे नाहीत, 8वीपर्यंतचे बरं का. तिथं तर काय खिरापत किंवा दिवाळीच आहे मार्कांची. अचानक नंतर मार्क कमी व्हायला लागतात. हे नंतरच्या इयत्तांमध्येही मिळवतात. असेच मार्क मिळवले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे की तुम्ही मन लावून आणि आनंदाने आणि एकत्र अभ्यास करा. तो ग्रुप त्याच्यासाठी पाहिजे. आणि त्याच्यासाठी काही आवश्यकता नाही आहे, सिगरेटी प्यायला नाही लागत. आणि उगाच टाईमपास चहा प्यायला चालले बोंबलत कुठेतरी, तिबल सीट चौबल सीट, रात्री बेरात्री असंही काही करावं लागत नाही. खूप रात्रंदिवस अभ्यास म्हणजे ती सांगायची पद्धत आहे. परंतु आम्ही अभ्यास केला आहे, करणारे पाहिले आहेत. अतिशय कष्टाने मिळवलेले जे लोक आहेत तेही ते फक्त मुलाखत तशी द्यायचीच असते. तुमच्यातला कोणी पहिला आला त्याला म्हणावंच लागेल मी 18 तास अभ्यास करत होतो म्हणून. पण लोकांना ते वाटलं पाहिजे, पटलं पाहिजे. तर सरांनी जे सांगितलं ना ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करताय. सिलेक्टिव्ह तेवढा बरोबर त्या पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतशीर जर अभ्यास केला तर 18 तास नक्कीच नाही, पण नियमित जसं आम्ही ड्युटी करतो किंवा आपण, तुम्ही पाहिलं असेल ना, तुमचे आई बाबा सगळे नोकरीला जातात तर ती किती तासाची ड्युटी असते, ती 8 तासाची जी काय असेल ती. तर तसं त्या पद्धतीने रोज तितके तास अभ्यास करावा लागतो, कारण तेवढी मोठी स्पर्धा आहे म्हणून. आणि सरांनी सांगितलं तसं टप्प्याने जर केलं, म्हणजे पहिलं टार्गेट काय ठेवायला पाहिजे की मी प्रिलिम क्लिअर करणार आहे, 10 लाखमधून मी सिलेक्ट होणार आहे 10,000मध्ये, पहिलं एम. नंतर ठीक आहे, आता फायनलला गेलो, आता फायनल जिंकू. चुकून भारतीय संघ जिंकतो की नाही, आणि ते जिंकतो म्हणजे काय जादूने नाही जिंकत. त्याच टीममधलं तीच हारणारी टीम त्यांच्यातलंच परफॉर्मन्स देतात की नाही. तसं आपणही जर ठरवलं तर परफॉर्मन्स देऊ शकतो, आपण सहज देऊ शकतो. कारण आत्मविश्वास काही कुठे मॉलमध्ये मिळत नाही, समोर त्या ड्रीम मॉलमध्ये वगैरे मिळत नाही ना. तो तुमचाच तुमच्याजवळ पाहिजे. आणि फ्रस्ट्रेट नाही व्हायचं, निराश होतात लगेच, असं काही आवश्यकता नाही. बरं, जे अभ्यासच करत नाहीत त्यांना निराश होण्याचा पण अधिकार नाहीये. कारण का 99% प्रयत्नाचे झाल्यावर शेवटचा 1% नशिबाचा असतो. तुम्ही पूर्ण अभ्यास केला आणि काही कारणामुळे
अपघात झाला, तुम्ही पोचू शकले नाही, हा झाला नशिबाचा भाग. किंवा थोडक्यात चान्स गेला, कारण कट ऑफ असतो, थोडे मार्क कमी पडले, मग ठीक आहे ना, म्हणजे तेवढा परफॉर्मन्स आपल्याला म्हणजे लक्षात येतं ना की आपण कुठे चुकलो आहे, कुठे आपण कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे आहे, जे वीक पॉईंट आहेत. कारण आता खेळामध्ये आम्ही माझ्या 6-7 विद्यार्थ्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. धाकटा भाऊ माझा विद्यार्थी, त्यांनी भारतश्री मिळवलेला आहे. तर 1501 सुवर्ण पदकं मिळवलीत मुलांनी. तर विचारतात कसं काय एवढं यश मिळतं. म्हटलं अरे काय आहे, यश मिळवण्यासाठी सराव, यश टिकवण्यासाठी सराव, आणि पुन्हा पुन्हा अधिक यश मिळवण्यासाठी सराव, दुसरं काही पर्यायच नाही आहे तिथं. आणि आत्मविश्वासाने सराव, हेच सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. तुम्ही जेवढ्या आत्मविश्वासाने करणार, एकाग्रतेने करणार, मन लावून, कारण का तुमचा मूड खराब आहे, तुम्हाला पिक्चरला जायचंय, मित्र गेले, मला तर पिक्चरला जायचं होतं, आणि इथे तुम्ही इतिहासाचं पुस्तक घेऊन बसले, तर तुम्ही ते शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या ते शाहरुख खानच्या पिक्चरमध्ये दिलवालेमध्येच तुमचा जीव अडकणार तिकडे. त्यामुळे आपण आवडीने करायला पाहिजे आणि कॉन्सन्ट्रेशननीच अभ्यास केला पाहिजे, कारण नाही तर काहीच उपयोग नाही. आणि अर्थच आपण आता नो म्हणतात, नो म्हणजे काय, नो ऑपॉर्च्युनिटी, पण न्यू ऑपॉर्च्युनिटी असं पण त्याचा अर्थ घेता येईल. पण अर्थ काय घेता याच्यावर आहे. आणि लिहून ठेवायची सवय, आपल्याला कुठे काही वाटलं की पॉइंट्स लिहून ठेवायचे, आणि तसा सराव करा. जसं आता वक्तृत्वामध्ये ज्यांनी वक्तृत्व हळूहळू घडवलंय वक्ता स्वतःतला, ते पॉइंट्स लिहून ठेवतात, आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सारखं तो एक पॉईंट आणि मग तो एक्सप्रेस करायचा, पुढचा पुढचा पुढचा. त्या पद्धतीने तुम्ही जर असं पॉईंट्स काढून तसं लक्षात ठेवलं तर शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवता येतं. सध्या स्मरणशक्तीचे काही चमत्कार दाखवतात, ते सगळे स्वामी विवेकानंदांचे आहेत बरं का. डेमो दाखवतात, फळ्यावर नावं लिहितात, तुम्ही प्रत्येकाने एक 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 वस्तू सांगायची, 30-35 वस्तू झाल्या की तो असं पाठ करून उभा राहतो. आणि तसंच तर उलटं मग 27वं 25वं 5वं तो तीच वस्तू बरोबर सांगतो, काही ठरवलेलं नसतं. पण त्या सिस्टमॅटिक पद्धतीने ती लक्षात ठेवण्याची एक पद्धत आहे, तर ती सुरुवातीला स्वामी विवेकानंदांनी डेव्हलप केली होती, आणि ती आता त्याचेच चमत्कार हे दाखवतात. किंवा काही गणितज्ञ वगैरे जे असतात, तर ते गणितातलं ते सूत्र जे असतं तसं हे सूत्र तयार करतात अभ्यासाची सुद्धा. म्हणजे इंद्रधनुष्याचे रंग शाळेमध्ये अगदी प्रायमरीला असताना ताना पी ही नी पाजा म्हणजे इंद्रधनुष्याचे रंग, ह्यासारखे ज्या सिस्टीम्स आहेत ना, ह्या सिस्टीम मोठे सगळे वापरतात. त्या शॉर्टकटमध्ये तेवढं सगळा एक पूर्ण टॉपिक येऊन जातो मग, आणि ते पॉईंट्स मग ते एक्सप्रेस करायचं, म्हणजे फोड करून लक्षात ठेवायचं, आणि त्याप्रमाणे ते एक्सप्रेस करायचं. आणि लिहिताना अचूक, अचूक हा शब्द परफेक्ट आहे अगदी, नुसतं बिनचूक नाही, अचूक, अचूक लिहायला शिकायला पाहिजे. आणि कमी वेळामध्ये तुम्ही किती पानं लिहिलं ते आपल्याला थोडंसं दुर्दैवानी शाळा कॉलेजमध्ये ते आहे. म्हणजे आम्ही गमतीने जे तपास लागत नाहीत ना, त्याला ए फायनल म्हणतात पोलीस. मग त्याचे तपास किती केला आहे हे किलोवर बघितलं तर हां अर्धा किलो केला आहे, म्हणजे भरपूर लिहिलं आहे बुवा. अयशस्वी किंवा अनडिटेक्टेड जे गुन्हे असतात तर फापट पसारा नुसतेच कागद होतात एवढे, आणि त्याचे फायनल जेव्हा मंजूर करतात हां आहे जवळजवळ किलोवर तपास केला आहे, म्हणजे इतके कागद लिहिले आहेत बिनकामाचे. म्हणजे त्याच्यातून शेवटी निष्कर्ष किंवा निचोड काहीच नाही आहे. तर तसं सध्या तुम्ही जे शाळा कॉलेजमध्ये जे लिहिताय, जे पासिंग किंवा जे एक जनरल आहे, ते नुसतं तुम्ही काय लिहिताय, अक्षरशः सुरुवातीचा एक पॅरा लिहितात, मध्ये पिक्चरची स्टोरी लिहून परत शेवटी लिहितात, असं करणारी मुलंसुद्धा ग्रॅज्युएट झालेली आहेत. तर तो पॅटर्न इथे चालत नाही. तुम्हाला तो अभ्यास करूनच लिहायला पाहिजे, आणि अचूक लिहायला पाहिजे. किती पानं लिहिलं याच्यावर तिथे मार्क नाही आहेत.
तर त्यांना जे अपेक्षित आहे ते स्पष्टच होतंय की नाही तुमच्या उत्तरातून, एवढंच आहे. ओळींना तितकं महत्त्व नाही आहे, व्यवस्थित अचूक लिहिलं की नाही ह्यालाच महत्त्व आहे. आणि नेहमी अनुभवातून त्या त्या वयात ते केलंच पाहिजे. नंतर वाईट वाटून काही उपयोग नाही, कारण रिवाइंड आणि फॉरवर्ड आयुष्याला नसतं. वर्तमानातच जगायचं असतं आपल्याला आणि वर्तमानातच ते काम करायचं आहे. कारण की काही छिन्नी हातोड्याचे घाव तेव्हा ती देवाची मूर्ती बनते. आणि दैवाचे तडाखे किंवा आपण जे प्रयत्नांचे तडाखे खातो तर त्याचं माणूस हे नाव, असा प्रकार आहे की नाही. आणि आपण जे करतोय अभ्यास, तर सगळ्यात जास्त महत्त्व एकाग्रतेला आहे आणि आवडीने करायचं आहे. आणि वाचून ठरवायचं आहे की हा विषय मला आवडतोय की नाही. सगळ्या मित्रांनी घेतला म्हणून मी घेतला आणि ते ऐच्छिक विषय बंद होण्याची शक्यता खूप आहे. परंतु ते सगळे विषय एकत्र कव्हर केलेले आहेत आता. म्हणजे हे जे विषय आहेत हे अनिवार्यच आहेत जनरल नॉलेजसाठी. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स किंवा नागरिक शास्त्र आपलं सुरुवातीला जे होतं हे अनिवार्यच आहेत. फक्त सरांनी सांगितलं तसं एन्व्हायरमेंट हा जो प्रकार आहे ना, हा नवीन आहे. म्हणजे हा आम्हाला तर कधी नव्हताच, पण आता मला वाटतं शाळेमध्ये, कॉलेजमध्ये सगळ्या साईडला आहे ना. आर्ट्सवाल्यांना, कॉमर्सवाल्यांना, सायन्सवाल्यांना, लॉवाल्यांना पण आहे ना. म्हणजे ते आता इंट्रोड्यूस केलं आहे आपल्याकडे. आणि सरांनी सांगितलं ते मेन आहे की ग्रॅज्युएशनच्या वेळेला जनरल नॉलेज हा त्यांना विषय आहे. सर, दिल्लीला वगैरे आपण जसं कोणी, मी सायकोलॉजी स्पेशल घेतला होता, कोणी सोशॉलॉजी घेतला असेल तर ते सब्जेक्ट घेतात लोक. पण तसा जी के हा सब्जेक्ट आहे त्यांना ग्रॅज्युएशनमध्ये, आणि तो विषय असल्यामुळे त्याचा अभ्यास होतो. मी जसं म्हटलं दाहोरीला वातावरण आहे, तसं तिथे ते वातावरणच आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर तिथे गेल्यानंतर सगळे अभ्यास करणार आणि सगळे त्याच्या कुवतीप्रमाणे प्रयत्न करून त्या टप्प्यावरची त्या पोस्टवर पोहोचतो. ओव्हरऑल त्यांचा परफॉर्मन्स जे आहे त्या क्लासेसचा म्हणून चांगला होतो. त्याच्यातले काही लोकांनी ठरवलं की नाही, माझी कपॅसिटी, मी फक्त MPSCलाच सिलेक्ट होऊ शकतो. तर तो UPSCचा अभ्यास करतो आणि MPSCला सिलेक्ट होतो. जगज्जेता बनण्यासाठी तयारी करतो आणि मग आपला राष्ट्रीय विजेता होतो. अशा पद्धतीने आहे. आणि तसं ठरवा, कारण आपण जर ठरवलं तर यश मिळवू शकतो. तुम्हाला एक माझी कविता ऐकवतो आणि त्याप्रमाणे तसं तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. कवितेचं नाव आहे स्वप्न. स्वप्न बघायला आणि ती प्रत्यक्षात आणायला शिका. आणि स्वप्न ती कल्पनेची स्वप्न नसावीत, तर सत्य स्वप्न असावीत. माझ्या कवितेचं नाव आहे स्वप्न. प्रत्येक मानवाचं मन स्वच्छंद आहे. स्वप्न पाहणं हा मानवी छंद आहे. मानवी स्वप्नांचा आवाका बेबंद आहे. तोच मानवाचा खराखुरा आनंद आहे. स्वप्नपूर्तीच्या प्रयत्नातच मी धुंद आहे. मन ज्यांचे उद्विग्न आहे, आयुष्य ज्यांचे भग्न आहे, वैचारिक दारिद्र्याने जो नग्न आहे, स्वार्थपूर्तीतच जो मग्न आहे, त्यांच्यासाठीच हे माझे स्वप्न आहे. सुजलाम सुफलाम मातृभूमीचे, सळसळत्या विजिगीषू तारुण्याचे, सबल आबलेचे कृतार्थ वृद्धांचे, समर्थ आणि लोककल्याणकारी शासनाचे, जे जिजामातेचे आणि शिवरायांचे तेच माझे स्वप्न आहे. भ्रष्टाचाराचे पाप नको, धर्मांधतेची झोप नको, सत्ताधुंदांची मस्ती नको, भोगवाद्यांची सुस्ती नको, राजकारण्यांची कुस्ती नको. जागच हवी आहे मला, माझ्या स्वप्नांना झोपच नको. दैदिप्यमान शिवचरित्रापासून आणि महापुरुषांपासून, महामानवांपासून स्फूर्ती घेऊन शपथ घेतो सारे भारतीय आम्ही. एक राष्ट्र, एक ध्वज, एक आत्मा अशी एकजूट करून दाखवू आम्ही. मातृभूमीच्या रक्षणासाठी तन मन धन अर्पून सर्वस्वाचा होम करून दाखवू आम्ही. सर्व धर्म संस्थापकांचे, संत महंतांचे, विश्वबंधुत्वाचे आणि मानव कल्याणाचे स्वप्न पूर्ण करून दाखवू आम्ही. स्वप्न पूर्ण करून दाखवू आम्ही.